नांदेड महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये घराणेशाहीची चर्चा तर सेनेत बंडखोरीची ठिणगी। नमस्कार, राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपले मनापासून स्वागत। नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आलेल्या चित्रामुळे शहराच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत। भाजपकडून पिता पुत्र गाडीवाले मैदानात तर पती पत्नी स्वामी यांना उमेदवारी। भाजपने सातत्याने काँग्रेस व इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करत राजकारण केले। मात्र नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपकडूनच पिता पुत्र आणि पती पत्नी अशा उमेदवारांची नावे समोर आल्याने भाजपची कोंडी होताना दिसते। माजी महापौर बलवंतसिंह गाडीवाले आणि त्यांचे पुत्र वीरेंद्रसिंह गाडीवाले हे वेगवेगळ्या प्रभागातून रिंगणात उतरल्याने एका कुटुंबात सत्ता केंद्रित होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्याचप्रमाणे माजी सभापती किशोर स्वामी आणि त्यांच्या पत्नी शैलेजा स्वामी यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या पारदर्शक आणि संधी समानतेच्या दाव्यावर विरोधकांनी बोट ठेवण्यास सुरुवात केली आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड भाजपमधील समीकरणे झपाट्याने बदलली। जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, नाराजी आणि तिकीट वाटपावरून कुजबूज वाढली। त्याच पार्श्वभूमीवर घराणेशाहीचे आरोप अधिक तीव्र होत असून ज्यांनी भाजप वाढवला ते बाजूला आणि विशिष्ट घराणी पुढे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार होत असल्याचे बोलले जात आहे। तर दुसरीकडे आमदार बालाजी कल्याणकर यांचे पुत्र सुहास बालाजी कल्याणकर यांनी देखील अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरील नाराजी किती तीव्र आहे याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे। बंडखोरीमुळे संबंधित प्रभागात शिवसेनेची मते विभागली जाण्याची शक्यता असून त्याचा थेट फायदा प्रतिस्पर्ध्यांना होऊ शकतो। या साऱ्या पार्श्वभूमीवर नांदेडचा मतदार आता अधिक थेट प्रश्न विचारताना दिसतो आहे। उमेदवारी ही कामगिरीच्या आधारे दिली जात आहे की नातेसंबंधाच्या जोरावर? महापालिकेचे प्रश्न पाणी, रस्ते, कचरा, आरोग्य अजूनही जैसे थे असताना कुटुंबातील अनेक सदस्य सत्तेत असणे विकासाला गती देणार की सत्तेचा मक्ता तयार करणार हा प्रश्न मतदारांच्या मनात आहे। नांदेड महापालिका निवडणूक आता केवळ पक्षीय लढत राहिलेली नाही, ती घराणेशाही विरुद्ध सामान्य कार्यकर्ता, शिस्त विरुद्ध बंडखोरी आणि घोषणाबाजी विरुद्ध कामगिरी यांची कसोटी ठरणार आहे। ज्या पक्षांनी घराणेशाहीला विरोध केला त्यांच्याच दारात ती उभी राहिली आहे आणि ज्या पक्षात शिस्तीचा दावा आहे तिथेच बंडाचे आवाज उमटत आहेत। अशा परिस्थितीत अंतिम फैसला एकच करणार नांदेडचा जागरूक मतदार। आपल्या प्रभागातील मागील नगरसेवकांनी कोणती कामे केलेली आहेत आणि त्यांच्या कामगिरीला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागातून कोण निवडून येणार हे देखील आम्हाला सांगा। तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।